नमस्कार, मी नितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करियर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून। आवाज येत आहे रे? हां, लक्ष द्या। कालपासून आपण भारतीय राज्यघटना चालू केली। राज्यघटनेतलं काल उद्देशपत्रिकेपर्यंत पाहिलं। भारतीय राज्यघटना भारताची उद्देशपत्रिका राज्यघटनेचा भाग नव्हती, पण केशवानंद भारती खटल्यात ठीक आहे भारतीय राज्यघटना हा भारतीय उद्देशपत्रिकेचा भाग आहे असा न्यायनिवाडा दिला आणि कलम 368 नुसार त्यामध्ये दुरुस्ती करता येते। आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य। न्याय देताना पहिले सामाजिक, मग आर्थिक, मग राजकीय ठीक आहे। त्याच्यानंतर विचार स्वातंत्र्य दिलं। पहिले हे स्वातंत्र्य दिलं कसं दिलं? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना त्याचे क्रम लक्षात। बंधुता या राष्ट्राची व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व एकात्मता जपणारी, बरोबर आहे का? त्याच्यानंतर या भारतातल्या लोकांमध्ये ठीक आहे कानाची आहे समानता, कशी? दर्जाची व संधीची, बरोबर आहे। तर हे आपण उद्देशपत्रिकेत सांगितलेल्या गोष्टी आहे। उद्देशपत्रिका पहिले तयार केली भारताचं संविधान तयार व्हायच्या अगोदर भारताच्या लोकायले संविधानातून का द्यायचं आहे, तर साध्या भाषेत उद्देशपत्रिका हा भारतीय संविधानाचा आत्मा आहे किंवा भारतीय संविधानाचा सारांश आहे। काय आहे? सारांश। मग भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य आहे जगातली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी असणारा देश भारत आहे। भारतातली जगातली सगळ्यात मोठी लिखित राज्यघटना आहे आपली। काय? आपल्या देशानं ठीक आहे आपल्या देशानं दुहेरी नागरिकत्वाची पद्धत स्वीकारली नाही, एकेरी नागरिकत्व स्वीकारलं। तुम्हाला मतदानाचं कार्ड भेटते, शिक्का भारत सरकारचा आहे, आधार आहे, शिक्का भारत सरकारचा आहे। महाराष्ट्र शासनाचा आहे का? नाही आहे। या देशात एकेरी नागरिकत्व पद्धत आहे। अमेरिकेत दुहेरी नागरिकत्वाची पद्धत आहे। राज्याचं नागरिकत्व वेगळं आणि देशाचं वेगळं। अमेरिकेचा माणूस बाहेर देशात जाते तेव्हा त्याला अमेरिकेचं नागरिकत्व दाखवा लागते। एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेला तर त्याला स्टेटचं नागरिकत्व द्यावं लागते। समजलं का? पण भारतात असं नाही। आपण ठीक आहे अमेरिकेसारखं फेडरल ऑफ इंडिया केलेलं नाही। आपण ठीक आहे राज्याचा संघ आहे, संघराज्य नाही। भारत हा राज्याचा संघ आहे, संघराज्य नाही। जिथं जिथं संघराज्य हा शब्द आहे तिथं तिथं शब्द वापरण्यात येते युनायटेड स्टेट। का वापरण्यात येते? मग युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ ठीक आहे युनायटेड स्टेट ऑफ सोवियत रशिया, USSR होता 1991च्या अगोदर। आता मोठा प्रश्न चालू आहे युक्रेननं त्याच्यात आहे का नाही। तर त्याच्यानंतर युनायटेड अरब अमिरात UAE, UK युनायटेड किंगडम। जिथं त्या देशातले राज्य किंवा काही देश करार करून ॲग्रीमेंट करून एकत्र येते त्याला युनायटेड स्टेट म्हणते। का म्हणते? पण भारतानं असं काही केलं नाही। भारतातलं कोणतंही राज्य भारतात करार करून विलीन केलेलं नाही। आपण साध्या भाषेत सांगितलं का आमची एकच राज्यघटना राहील, हे तुम्हाला सगळ्याला का राहील? लागू राहील। दोन नागरिकत्वाची पद्धत राहणार नाही। तिथं करार करून आहे। अमेरिकेच्या झेंड्यावर ठीक आहे अमेरिकेच्या झेंड्यावर 51 चांदणी आहे। किती चांदणी आहे? 51। एक चांदणी एका राज्याची आहे। 51 राज्य आहे कुठं? अमेरिकेत ठीक आहे। तर आपल्या भारतात असं काही आपण स्वीकारलं नाही। भारत हा पहिलंच वाक्य आहे इंडिया दॅट इज भारत ठीक आहे। इंडिया दॅट इज भारत। भारत म्हणजेच इंडिया आणि इंडिया म्हणजेच भारत। हा राज्याचा संघ आहे, संघराज्य नाही। फेडरल ऑफ इंडिया नाही म्हणलं आपण ठीक आहे। स्टेट ऑफ इंडिया म्हणजे राज्याचा संघ आहे। कशाचा संघ आहे? हां। मग आता आपण नागरिकत्व एकेरी स्वीकारलं। भारतीय नागरिकत्व आहे तुमच्यापाशी। काय? महाराष्ट्राचं नागरिकत्व नाही। संसदीय शासन पद्धती आपण इंग्लंडकडून द्विगृही संसदीय शासन पद्धती स्वीकारली। कायदा भारताच्या लोकांच्या कल्याणासाठी कायदे करायचे तर तो कायदा 2 सभागृहात पारित झाला पाहिजे, लोकसभा, राज्यसभा। राज्यातल्या लोकांच्या कल्याणासाठी राज्य सरकार आहे, राज्यात 2 सभागृह आहे, विधानसभा, विधान परिषद, द्विगृही कायदे मंडळ। हे मूलभूत ढाचा आहे भारतीय राज्यघटनेचा। भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत ढाच्यात बदल करता येत नाही असं केशवानंद भारतीच्या खटल्यात पुन्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे का भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत ढाच्यात बदल करता येणार नाही ठीक आहे। कलम 368 नुसार कोणत्याही कलमात बदल करता येईल, पण भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत ढाच्यात मूलभूत चौकटीच्या बाहेरचे कायदे करता येणार नाही। मग त्याच्यानंतर संसदीय शासन पद्धती स्वीकारली आपण, द्विगृही कायद्याचं राज्य स्वीकारलं। काय स्वीकारलं? इंग्लंडप्रमाणे 2 गृह, लोकसभा आणि राज्यसभा। कायच्यासाठी स्वीकारलं हे सर?
तर जर एखादं राज्य एखादं सरकार स्पष्ट बहुमतात लोकसभेत निवडून आलं तर ते माजल्यासारखे काही बी आपल्या मतानं कायदे करू शकते, हिटलरशाही गाजू शकते. जसं आता ठीक आहे शेतकऱ्याचा एवढा विरोध होता, ठीक आहे का हे कृषी कानून बदमाश आहे, आमच्यावर अन्याय करणारे आहे, तर आमच्या देशातल्या लोकायले राज्यघटनेनं अधिकार दिला होता 19 मध्ये का या भारतात सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात कलम 19 नुसार शांततापूर्ण निदर्शने करता येईल. लोकांना 1 वर्ष आंदोलन केलं, 1 वर्ष आंदोलन चालवलं आणि सरकारले का घ्यायला लागली, माघार घ्यायला लागली, कायदे का घेतले मागं. हे भारतीय लोकशाहीची काय आहे ताकद आहे. ठीक आहे संसदीय आणि म्हणून सत्तेत असले सरकार असं माजल्यासारखं करू शकते. म्हणून नरेंद्र मोदी 2014ला आल्याबरोबर रपारप कायदे केले ह्या बापूसाहेबांना पारित. ठीक आहे रपारप आपल्या फेवरचे कायदे केले. तर लगातार 11 कायदे नरेंद्र मोदी यायचे राज्यसभेत जाऊन फेल झाले. का झाले फेल? तर राज्यसभेत काँग्रेस सत्ता होती आणि लोकसभेत BJP सत्ता होती. तर हे भारतीय लोकशाहीची ताकद आहे. एकच सभागृह असतं ठीक आहे लोकसभा, तर ज्याची सत्ता आली त्यानं माजल्यासारखे काही बी कायदे केले असते. ठीक आहे मग एकेरी न्यायव्यवस्था. भारतात न्यायव्यवस्था एकेरी आहे. जिथं गुन्हा झाला तिथं ठीक आहे तालुक्यात गुन्हा झाला तर तालुका न्यायालयात केस चालते, जिल्ह्याच्या ठिकाणी गुन्हा झाला जिल्हा न्यायालयात केस चालते, महानगरपालिका आहे तिथं महानगरपालिकेचं न्यायालय आहे, म्हणजे महानगरपालिका त्याले हँडल नाही करत, ते उच्च न्यायालयाच्या अधीनच राहते. ठीक आहे पण महानगरपालिका विभागासाठी एक न्यायालय, कारण एरिया मोठा आहे, लोक भरपूर असल्यामुळे गुन्हे जास्त होते. तर ठीक आहे वर्धेत जिल्हा न्यायालय आहे, इथं गुन्हा झाला तर इथं केस दाखल होईल, इथं न्याय निवाडा दिला. तुले वाटते का इथं अन्याय झाला तर तू उच्च न्यायालयात जा, हायकोर्टात जा. कुठं जा? हायकोर्टात जा. याले म्हणते एकेरी न्यायव्यवस्था. इथंही तुला असं वाटते अन्याय झाला तर सुप्रीम कोर्टात जा. ठीक आहे सुप्रीम कोर्ट आहे, याच्यावर तर कोणतंही न्यायालय नाही. भारतात न्यायालयाची व्यवस्था एकेरी आहे. एकेरी न्यायव्यवस्था म्हणजे एका न्यायालयात तुला न्याय भेटला नाही तर दुसऱ्या न्यायालयात न्याय मागायला जा. अन्याय झाला असं वाटते तर तिथंही अन्याय झाल्यासारखं वाटते तर उच्च न्यायालयात जा. समजलं का? ठीक आहे एकेरी न्यायव्यवस्थेची पद्धत स्वीकारली. राष्ट्रकुलाचे सदस्यत्व स्वीकारले आपण. ठीक आहे राष्ट्रकुल म्हणजे ज्या ज्या देशावर इंग्रजांची सत्ता होती त्याला म्हणते कॉमनवेल्थ. का म्हणते? कॉमनवेल्थ. लोककल्याणकारी राज्याचे मार्गदर्शक तत्वात सरकारनं लोकांच्या कल्याणासाठी कायदे करायला पाहिजेत आणि नाही केले तर लोक 5 वर्षांना उरावर बसल्याशिवाय राहणार नाही. जसं आता UPत ठीक आहे सध्या माहोल समाजवादी पार्टीचा बदलला आहे. आता तिथं ठीक आहे कोणाची सत्ता होती? BJPची. आणि BJPची सत्ता होती तर चांगले कारभार करायचे तर बदमाश कामं करून ठेवले. दिवेस लावते दिवाळीले 1 लाख. ठीक आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जे तिथं फोटो येते पेपरले असे विदारक फोटो राहते का त्या दिव्यातलं जळलेलं उरलेलं तेल लोक भाजीले बॉटलमध्ये भरून नेते. ह्या ज्या राज्यानं या देशाले 6 पंतप्रधान दिले आहे त्या राज्याची ही अवस्था आहे. ठीक आहे बकेटा वाटले का लोक मतदान देते. ठीक आहे त्याले बकेटा वाटत तुम्हाला मत टाकन दे. बयान लोक आहे म्हणून मागं राहिले आणि मग इथं काम करायला ते ढोराडुकरासारखं. त्या लोकायले शिक्षण नाही पाहिजे, आरोग्य नाही, काय लेनदेन नाही, पैसे दे 5 वर्षासाठी घेऊन घेते. निव्वळ जातीचं राजकारण आहे. कुठं? UPत. ठीक आहे महाराष्ट्रातले लोक शिकले सवरले आहे म्हणून त्याले आपले हक्क समजते. म्हणून शिक्षण हे मूलभूत गरज आहे आणि ते तुम्हाला भेटायला पाहिजे. लोक कल्याणकारी राज्याचा निर्देश आहे. लोकायले जर पटलं नाही सरकारचं तर सरकारले पाळल्याशिवाय बी सोडत नाही. धर्मनिरपेक्षता. भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारात धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार आहे. कायचे आहे? धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार. त्याच्यात सांगितलं आहे का तुम्हाला तुमच्या धर्माचं पालन करता येईल, तुम्हाला तुमच्या धर्माचा आदर ठेवता येईल. तुम्ही धर्मनिरपेक्षता कन्सेप्ट असा आहे का तुम्ही दुसऱ्याच्याही धर्माचा आदर ठेवायला पाहिजे. तुम्हाला तुमच्या धर्माचा प्रसार भारतभर करता येईल. ठीक आहे तुम्हाला धर्माच्या प्रसारासाठी जबरदस्तीनं पैसे वसूल करता येणार नाही. ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे ज्या संस्थाले सरकारचं 1 रुपया जरी अनुदान जात असेल तिथून धार्मिक शिक्षण देता येणार नाही. समजलं का? धार्मिक शिक्षण देता येणार नाही. तरी आपल्या शाळेत आपण सरस्वतीची पूजा करतो. ठीक आहे तर हे अवैध आहे. काय? कारण संविधान म्हणते का जिथून ठीक आहे जिथून तुम्ही का देता अनुदान देता ज्या शाळेला. हां मग तुझ्या शाळेत का करायचं आहे? होम हवन शिकवायचं आहे तर शिकव. तुझ्या शाळेत जे शिचं गॉड म्हणायचं आहे शिकव, पण पैसे चोट्या तू लाव. ठीक आहे जे लोक स्वतःच्या पैशानं खाजगी शैक्षणिक संस्था आहे ज्या स्वतःच्या पैशानं चालून राहिले तिथून धार्मिक शिक्षण देता येते. म्हणून कोणी ठीक आहे मजलिस मदरसा
ठीक आहे, हे जर मुस्लिम लोक चालवत असन तिथून त्याच्या धर्माचं शिक्षण ते तिथून देऊ शकते, कारण तो संविधानानं दिलेला काय अधिकार आहे. तुम्ही तुमच्या मंदिराच्या बाजूले तुमच्या धार्मिक शिक्षणाच्या शाळा काढू शकता. ठीक आहे, म्हणजे हिंदूवाले हिंदूचे काढू शकते, मुस्लिमवाले मुस्लिमाचे, ख्रिश्चनवाले ख्रिश्चनचे. ठीक आहे, म्हणून मग ज्या ख्रिश्चन मिशनऱ्याच्या शाळा आहे हे जे शिजव का शिकवते, गॉड शिकवते. तर ते काही विषय नाही आहे, कारण संविधानाने दिलेला हक्क आहे. हे मूलभूत अधिकारात स्पष्ट दिलेलं आहे. तुमच्या धर्माचा तुम्ही आदर बाळगा. घराच्या बाहेर निघताना धर्म खुटीले टांगून ठेवावा. धर्म ही बाब सार्वजनिक ठिकाणी वापरायची नाही. आणि हे चोट्टे सर्रास निवडणुकीत वापरते. कुठं वापरते? निवडणुकीत वापरते. ठीक आहे, दंगली करासाठी वापरते. भारताची राज्यघटना अंशतः परिवर्तनीय आहे आणि अंशतः ताठर आहे. ठीक आहे, आता अमेरिकेची राज्यघटना पुरी टाटर आहे. अशी जर बाण करासाठी वाकवतो म्हणलं तर कमची मोडून जाईल अमेरिकेची. आपली कमची अशी नवीन भाषा आहे आणि नवीन भाषेची केलेली कमची आहे. अशी कुणीकडं बी वाकवली तर वागते. नदीतल्या फोकासारखी आहे, पन्नावली तर लागते आणि वाकवली तर वागते. ठीक आहे, तर ठीक आहे ठीक आहे, तर मग तर ठीक आहे, भारतीय राज्यघटना हे जे आहे तर भारतीय राज्यघटना अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः अपरिवर्तनीय आहे. राज्यघटनेच्या कलम 368 नुसार घटना दुरुस्ती म्हणते आले. कोणतं कलम? हां, 368 नुसार भारतीय संविधानात ठीक आहे कोणत्याही कलमात बदल करता येते, पण राज्यघटनेची मूलभूत चौकट बदलवता येत नाही. सर आता हे मूलभूत चौकट का होय? तर एखादं सरकार म्हणायचं आहे साला नरेंद्र मोदी, ठीक आहे, हे जे नरेंद्र मोदी आहे हे म्हणायचे होय भविष्यात साला माय लोकसभेत कायदे पाडून होऊन राहिले, राज्यसभेत जाऊन का होऊन राहिले, फेल होऊन राहिले. आता साला मी का करतो, एक कायदाच मांडतो राज्यसभाच गायब करतो. आपण व्यवस्था कशी करली? दिगरी. तर एखादा पंतप्रधान असा कारभार करू शकते. ठीक आहे, राज्यघटनेची मूलभूत चौकट आहे. मूलभूत चौकटीवर घालण्याचा जेव्हा विषय येईल तेव्हा सुप्रीम कोर्टात तो कायदा जाईल आणि तो कायदा सुप्रीम कोर्ट चेक करून त्याला म्हणते न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार. ठीक आहे, समजलं का? तर भारताच्या राज्यघटनेला दोन्ही बाजूनं संरक्षण दिलं आहे. सर सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे का संसद? सुप्रीम कोर्ट बी सर्वोच्च नाही आणि या देशात संसद बी सर्वोच्च नाही. या देशात सर्वोच्च असन तर ते भारताचं संविधान. संविधानाच्या वर संसद बी नाही आणि सुप्रीम कोर्ट बी नाही. समजलं का? का सर्वोच्च आहे? संविधान. ठीक आहे, मग ठीक आहे 368 तर 368 नुसार बदल करता येते, काही बाबी बदलवता येणार नाही. मूलभूत अधिकार अमेरिकेची राज्यघटना पूर्णतः टाटर आहे, काही फारसे चेंजेस करता येत नाही. मग मूलभूत अधिकाराची तरतूद आहे. अनुकरणप्रियता, बऱ्याचशा देशाकडून वेगवेगळ्या गोष्टी आपण घेतल्या आणि एक प्रश्न त्याच्या येते जोड्या लावा. अमेरिकेकडून का घेतलं, फ्रान्सकडून काय घेतलं, ठीक आहे, जर्मनीकडून का घेतलं? तर न्यायालयाचे श्रेष्ठत्व, सुप्रीम कोर्टाचं श्रेष्ठत्व आहे. सुप्रीम कोर्टाचे आदेश खालच्या सर्व न्यायालयाला का करावं लागते? पालन. सुप्रीम कोर्टाचा आदेश या देशातल्या भारत सरकार राहो का त्याचा बाप राहो, राज्य सरकार राहो का त्याचा बाप राहो, कोणती संस्था राहो का त्याचा आजार राहो का एखादा खाजगी व्यक्ती राहो, कंपल्सरी आहे. न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं नाही तर न्यायालयाचा अवमान केला याच्या खातर त्याला दंड बी होऊ शकते आणि सजा बी होऊ शकते. समजलं का? तर न्यायालयाचं श्रेष्ठत्व दिलेलं आहे. विकेंद्रीकृत लोकशाही आहे. ठीक आहे, विकेंद्रीकृत लोकशाही म्हणजे केंद्राचं या देशाचा कारभार या देशाचे पंतप्रधान व त्याचं मंत्रिमंडळ पाहते, राज्याचा कारभार मुख्यमंत्री व त्याचं मंत्रिमंडळ पाहते आणि तुमच्या गावाचा कारभार तुमच्या गावचा सरपंच पाहते आणि ठीक आहे नगर परिषदचा कारभार नगराध्यक्ष आणि त्याच्या समित्याच्या अध्यक्षामार्फत चालवला जाते. समजलं का? सरळ भाषेत लोकशाहीचं विकेंद्रीकरण केलं, सत्ता डिवाईड करून दिली. का करून दिली? वाटून दिली. कारण तुमच्या गावात कुठं नाली पाहिजे ना कुठे रस्ते पाहिजे हे पंतप्रधानाला माहीत राहील का? नाही तर ती त्याच्यावर जाणं अजी नरेंद्र मोदी साहेब नाही ना आले माझ्या घरी द्या म्हणे पाणी भरून द्या, अगाऊ काम नाही धाम नाही. ठीक आहे, त्याला फोन करान का? PM ऑफिसले नाही आले तर कोणाच्या उरावर? नगरसेवकाच्या उरावर. ठीक आहे, ग्रामपंचायत सदस्याच्या उरावर. तर असं आहे. मग आणि भारत हा राज्याचा संघ आहे. कायचा संघ आहे? राज्याचा संघ आहे. हे ठीक आहे अमेरिकेसारखं नाही आहे. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, UK 4 देशाचा संघ आहे. किती देशाचा? 4. आयर्लंड, ठीक आहे, नेदरलँड, ठीक आहे, नेदरलँड, हां, वेल्स, ठीक आहे, इंग्लंड, आयर्लंड, अजून एक स्कॉटलँड, स्वित्झर्लंड नाही बे, स्कॉटलँड. ठीक आहे, तर 4 देश आहे. USSR, युनायटेड स्टेट ऑफ सोवियत रशिया. 1991ले रशियातून 15 देश बाहेर पडले. त्याच्या अगोदर त्याले 15 देश बाहेर पडले आणि आजही जगात क्षेत्रफळानं मोठा देश कोणता? रशिया.
पहिला क्षेत्रफळानं देश, ठीक आहे, रशिया, दुसरा कॅनडा, तिसरा अमेरिका, चौथा चायना, पाचवा ब्राझील, सहावा ऑस्ट्रेलिया, सातवा भारत. कसं कसं सांगितलं सर? डबल सांगा, डबल. ठीक आहे. तर ठीक आहे, ए लक्ष द्यावे. ठीक आहे, टाडांग 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 टाडांग, इथं लाईट लावायचा, टाडांग टाडांग. ठीक आहे, रशिया, अमेरिका, ठीक आहे, हे कॅनडा, रशिया, कॅनडा, अमेरिका, चीन, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, भारत. ठीक आहे. देश चित्र समोर असलं जगाचं तर रपकन समजते. रशिया, कॅनडा, USA, चायना, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, भारत. भारताचा क्रमांक 7वा. लोकसंख्येनं पहिले 4 देश, पहिला चायना, दुसरा भारत, तिसरा इंडोनेशिया, अमेरिका, तिसरा अमेरिका, चौथा इंडोनेशिया. ठीक आहे. पहिले 4 देश लोकसंख्येनं क्रमानं. ठीक आहे. भारतात पहिले 4 राज्य क्षेत्रफळानं. ठीक आहे. पहिलं मोठं राज्य, ठीक आहे, राजस्थान. दुसरं क्षेत्रफळानं मध्य प्रदेश, तिसरं UP, चौथं महाराष्ट्र. 4 राज्य, राजस्थान, मध्य प्रदेश, UP, महाराष्ट्र. लोकसंख्येनं पहिले 4 राज्य UP, महाराष्ट्र. महाराष्ट्राचा क्षेत्रफळानं, ठीक आहे, महाराष्ट्राचा क्षेत्रफळानं देशात 3रा क्रमांक, लोकसंख्येनं 2रा क्रमांक. ठीक आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार 14वं राज्य, पंचायत राज स्वीकारणारं क्रमांकानं 9वं राज्य. कितवं राज्य? हां, पंचायत राज स्वीकारणारं 9वं. पंचायत राज स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं? राजस्थान. दुसरं आसाम. तिसरं पश्चिम बंगाल. पहिलं राज्य राजस्थान, दुसरं आसाम, तिसरं ना काही पश्चिम बंगाल. कोणतं? हां, महाराष्ट्र क्रमांकानं 9वं. निर्माण होणारं भाषावारनुसार 14वं. 15वं गुजरात. पहिलं भाषावारनुसार आंध्र. कोणतं? हां, ठीक आहे. तर मग लक्षात ठेव जा हे. मग आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहे. ठीक आहे, लक्ष द्या. राज्यघटना किती कलम होते, का होते, कालच पाहिलं. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेवर इतर देशाचा प्रभाव, याच्यावर 1,00,000% प्रत्येक परीक्षेत प्रश्न राहते. कोण्या देशाकडून का घेतलं? लक्ष द्यावे. इंग्लंडकडून घेतलं संसदीय शासन पद्धती, त्याईनंच आणली 1935ले राज्यातनं, 1919ले केंद्रात द्विगृही कायदेमंडळ. हेच पद्धत आपण त्याच्यात मॉडिफिकेशन केलं, संसदीय शासन पद्धती आणली. ठीक आहे. द्विगृही कायदेमंडळाची व्यवस्था आणली. संसदेचे विशेषाधिकार, संसदेला का विशेषाधिकार राहील? कायद्याचं राज्य. एकेरी नागरिकत्व हे आपण इंग्लंडकडून घेतलं. दुहेरी नागरिकत्व कुठं आहे म्हणलं? अमेरिकेत. ठीक आहे. मंत्रिमंडळ, ठीक आहे, पंतप्रधान व त्याचं कॅबिनेट हे इंग्लंडकडून घेतलं. भारताच्या राष्ट्रपतीचं पद इंग्लंडच्या महाराणीपासून घेतलं, पण तिथं वंश परंपरागत आहे, आपण वंश परंपरागत स्वीकारलं नाही. ठीक आहे. कायद्याचं राज्य, ठीक आहे, त्याच्यानंतर द्विगृही कायदेमंडळ, संसदीय शासन पद्धती, ठीक आहे, त्याच्यानंतर एकेरी नागरिकत्व, मंत्रिमंडळ, राष्ट्रपती हे कोणाकडून घेतले? इंग्लंड. ठीक आहे. अमेरिकेकडून घेतलं न्यायालयीन पुनर्विलोकन. संसदेनं केलेला कायदा चेक करायचं काम सुप्रीम कोर्टाचं आहे. तो कायदा राज्यघटनेच्या मूलभूत ढाच्याच्या आत आहे का नाही, त्याच्या जर आउट ऑफ द बॉक्स असेल तर कॅन्सल करून टाकते. का करून टाकते? कोण? डायरेक्ट आदेश देते. ठीक आहे. मग न्यायालयीन पुनर्विलोकन, न्यायालयाचे स्वतंत्र, न्यायालयाले स्वतंत्र आहे, स्वायत्त संस्था आहे. न्यायालयात राजकीय हस्तक्षेप चालत नाही. म्हणून न्यायाधीशाची निवड होताना केंद्रातल्या सर्व, लक्ष द्यावे, केंद्रातल्या सर्वच्या सर्व आयोगाचे अध्यक्ष सदस्य भारताचे राष्ट्रपती नियुक्त करते. पण कोणाच्या सल्ल्यानं? पंतप्रधान व मंत्री. एक शब्द पेटेंटच आहे, चिपकूनच द्यायचा. पंतप्रधान व मंत्रिमंडळ. राष्ट्रपतीला स्वतःच्या मनानं काही करता येत नाही. पुरं सांगकाम्या दिवाणजीसारखं काम आहे. आला ऑर्डर, केली सही, मारला शिक्का, जा तिकडं खड्ड्यात. ठीक आहे. पण मात्र न्यायालयाची निवड करायची असेल तो कोलेजियनचा सल्ला घ्यायला लागते. आणि कोलेजियनमध्ये सुप्रीम कोर्टात जस्टिस नेमाचे आहे, न्यायाधीश नेमाचे आहे, तर 5 जणांची बॉडी राहते. त्याच्यात सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस अध्यक्ष, 2 वरिष्ठ न्यायाधीश उच्च न्यायालयाचे, आणि भारतात जे हायकोर्ट आहे 25. ठीक आहे. किती आहे हायकोर्ट? 25. त्याच्यातल्या 2 उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशाची 5 जणांची बॉडी राहते. त्याला म्हणते कोलेजियन. कोलेजियनचा सल्ला येते का या माणसाले सुप्रीम कोर्टात न्यायाधीश करा. तो ऑर्डर जाते कोणाकडं? विधी मंत्रालय. ठीक आहे. विधी मंत्रालय, विधी व न्याय मंत्रालय, कायदा मंत्रालय. तिथून
ठीक आहे जाते राष्ट्रपतीकडे, राष्ट्रपती सही केली का सही शिक्का विधी मंत्रालयाचा येते आणि त्याची काय होते नियुक्ती होते कोणाची न्यायाधीशाची. म्हणून राजकीय हस्तक्षेप नाही पाहिजे, न्यायालयाचं स्वातंत्र्य अबाधित. उपराष्ट्रपतीपद आपण अमेरिकेकडून घेतलं, कोणाकडून घेतलं अमेरिका. सरनामा घेतला, आपला जो राज्यघटनेचा सरनामा उद्देशपत्रिका प्रस्तावना आहे हे कोणाकडून घेतली पावऊ. लक्षात ठेव जा, सरनामा, न्यायालयीन पुनर्विलोकन, न्यायालयाचे स्वातंत्र्य, महाभियोग, राष्ट्रपतीवरचा महाभियोग. अमेरिकेच्या 2 राष्ट्रपतीवर महाभियोग राबवण्यात आले होते. तर ठीक आहे अमेरिकेचे राष्ट्रपती मग आगाऊ इज्जत जाण्यापेक्षा राजीनामा देऊन देते. भारताच्या राष्ट्रपतीसाठी महाभियोगाची पद्धत आहे. महाभियोग म्हणजे का तर राष्ट्रपतीले पदावरून दूर करायचं असेल तर एकाच कारणासाठी करता येते, दुसरं कारण नाही. घटनात्मक बाबीचं उल्लंघन केले असल्यास भारताच्या राष्ट्रपतीवर महाभियोगाचा प्रस्ताव मांडता येतो. का मांडता येतो का मांडता येतो महाभियोगाचा प्रस्ताव मांडता येतो. ठीक आहे का म्हटलं मी लक्ष द्या, महाभियोगाचा प्रस्ताव मांडता येते कोणावर भारताच्या राष्ट्रपतीवर. ठीक आहे तर आता लक्ष द्या, भारताच्या राष्ट्रपतीवर महाभियोगाचा प्रस्ताव मांडायचा आहे. तर महाभियोगाचा प्रस्ताव मांडायचा आहे तर महाभियोग कायले म्हणते तर महाभियोग म्हणजे ठीक आहे लोकसभा आणि राज्यसभेत ठीक आहे राष्ट्रपतीवर पदावरून दूर करण्यासाठी चर्चा होते आणि मतदान होते. का होते मतदान. तर लक्ष द्यावे, महाभियोग ठीक आहे महाभियोग लोकसभेत मांडायचा आहे. कोणत्याही एका भवनात ठीक आहे कोणत्याही एका भवनात राष्ट्रपतीवर महाभियोग ठीक आहे मांडता येते. राष्ट्रपतीवर महाभियोग मांडायचा आहे समजा पहिले राज्यसभेत तर 50 लोकांच्या त्या प्रस्तावावर सह्या पाहिजे. ठीक आहे लोकसभेत मांडायचा आहे तर 100 लोकांच्या सह्या पाहिजे. ठीक आहे किती लोकांच्या ठीक आहे मांडायचा आहे तर एवढ्या लोकांच्या सह्या पाहिजे. जर पास व्हायचा आहे ठीक आहे जर पास व्हायचा आहे तर राष्ट्रपतीले पहिले त्याचं मत मांडण्यासाठी बोलावते. ठीक आहे राज्यसभेत आला तर राज्यसभेत बोलावते, त्याचं मत ऐकून येते, त्याच्यानंतर त्याच्यावर मतदान होते. ठीक आहे मग इथून जाते ठीक आहे मग इकडे येते, इकडं त्याले बोलावते. ठीक आहे आणि त्याचं म्हणणं ऐकून घेते. भारतात प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यानं 10 मर्डर काऊन नाही केले तरी न्यायालय त्याची बाजू ठीक आहे ऐकते आणि त्याच्यानंतर पुन्हा विचारते तुनं गुन्हा केला आहे का खरं सांग. ठीक आहे त्यानं नाही म्हणलं सर तर पुरावे राहते आणि त्यानं नाही म्हणलं तो खोटा बी बोलू शकते. ठीक आहे तर आता लक्ष द्या, राष्ट्रपतीले पदावरून दूर करायचा आहे तर उपस्थित सदस्याच्या त्या दिवशी उपस्थित सदस्याच्या 2/3 बहुमताने तो लोकसभेच्या दोन्ही सभागृहात प्रस्ताव पारित व्हायला पाहिजे तरच भारताच्या राष्ट्रपतीले पदावरून काढता येते. समजलं का. याले म्हणते महाभियोग. का म्हणते कठीण पद्धत आहे, कठीण पद्धत आहे. राष्ट्रपतीवर महाभियोग एकाच बाबीसाठी राबवता येते, घटनात्मक बाबीचे उल्लंघन. दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी भारताच्या राष्ट्रपतीवर महाभियोगाचा प्रस्ताव मांडता येत नाही. ठीक आहे हे समजलं का. मग हे कठीण पद्धत आहे काय हे अमेरिकेपासून घेतली पण आजपर्यंत भारताच्या इतिहासात भारताच्या एकाही राष्ट्रपतीवर महाभियोग राबवण्याची वेळ आलेली नाही. पण भारताच्या राष्ट्रपतीले ज्या पद्धतीनं पदावरून दूर केल्या जाते त्याले म्हणते महाभियोग. का म्हणते महाभियोग. अशा पद्धतीनं भारतात अजून ठीक आहे 3 लोकायले ठीक आहे राष्ट्रपतीले सोडून 3 लोकायले पदावरून दूर करता येते. तर तिथं महाभियोग शब्द वापरला नाही. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया कॅग. का म्हणते कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. दुसरा माणूस कोण आहे तर ठीक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे सर्व आयुक्त. का म्हटलं सर्व म्हणजे मुख्य आयुक्त व इतर आयुक्त 3 लोक राहते. ठीक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं लय मोठं पद आहे. त्या लोकायले सुद्धा पदावरून दूर करायचा आहे तर महाभियोगाचा प्रस्ताव मांडता येते. पण तिथं लिहून शब्द महाभियोग नाही आहे संविधानात. तिथं लिहिलं आहे का या लोकांना पदावरून दूर करायचं असेल तर राष्ट्रपतीला जी पद्धत पदावरून दूर करण्यासाठी वापरण्यात येते त्या पद्धतीने यांना पदावरून दूर करण्यात यावं. मग राष्ट्रपतीची पदावरून दूर करायची पद्धत काय महाभियोग. मग आपल्याला परीक्षेत विचारते खालीलपैकी कोणाला ठीक आहे महाभियोग या पद्धतीद्वारे पदावरून दूर करण्यात येत नाही आणि एखादा आयोग त्याच्यात घुसाडून देईल. समजलं का. किती आयोग आहे ठीक आहे 4 लोक आहे महाभियोगानं दूर केल्या जाते. एक राष्ट्रपती, एक कोण
राष्ट्रपती, दुसरा कॅग, तिसरा कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लक्ष द्यावे, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश. का म्हणून राहिलो मी? सर्व न्यायाधीश म्हणलं, एक न्यायाधीश नाही, मुख्य नाही, सर्व. ठीक आहे, सर्व म्हणलं. आता महाराष्ट्राच्या मुंबई उच्च न्यायालयात एकूण 61 न्यायाधीश आहे. किती आहे? 61. असे 25 उच्च न्यायालय आहेत, त्याच्यातले सर्व न्यायाधीश आणि मुख्य न्यायाधीश आले त्याचे. आणि सुप्रीम कोर्टात 34 न्यायाधीश आहे, एक मुख्य आणि ठीक आहे 33 इतर. ठीक आहे. तर या सर्वाले पदावरून दूर करायचं असेल तर महाभियोग पद्धत आहे. भारतात आतापर्यंत बऱ्याच वेळा न्यायाधीशावर महाभियोग राबवण्यात आला. महाभियोगाचा प्रस्ताव जसाही संसदेत त्याच्या विरोधात पडला तर हे गुपचाप राजीनामे देऊन देते. काहीली इज्जत घालवायची बा अगाऊ, काम नाही धाम नाही. ठीक आहे. तर असं आहे. तर हे लक्षात ठेव जा. 4 लोक आहे. किती लोक आहे? 4. फक्त राष्ट्रपतीसाठी महाभियोग शब्द वापरला आहे, बाकीच्या लोकांनी शब्द वापरला आहे. राष्ट्रपतीला ज्या पदावरून दूर करण्यात येते त्या पद्धतीनं, म्हणजेच इनडायरेक्टली महाभियोग. ठीक आहे. जर ह्या 2/3 बहुमतानं उपस्थित सदस्याच्या कायच्या उपस्थित. ठीक आहे. समजा लक्ष द्या रे, समजा 300 लोक लोकसभेत होते, राष्ट्रपतीवर महाभियोग घ्यायचा आहे तर 200 लोकांचं मतदान लागेल. किती? 200. समजलं का? ठीक आहे. तर याले म्हणते 2/3 बहुमत. समजलं? ठीक आहे. उपस्थित सदस्याच्या 2/3. तर हे लक्षात ठेव जा. राष्ट्रपतीवर एकही महाभियोग आतापर्यंत एवढी बेइज्जती भारताच्या राष्ट्रपती झाली नाही. म्हणून राष्ट्रपतीवर नेमणारा माणूस थोडासा चांगला, विचारवाईक, मानवाईक, ऐकून घेणारा, 2 गोष्टी त्याला सुचवल्या तर त्यानं ऐकल्या पाहिजे, पेशन्स असणारा, आणि एकदम फेकाले आलेला म्हणजे तिकडं रिटायरमेंटवर आलेला नेमते. कारण ते सांगकाम्यात दिवाणजीसारखं काम आहे. कोणाचं? राष्ट्रपतीचं. आलेला ऑर्डर फॉलो करावं लागते. मोजके 2-4 अधिकार आहे भारताच्या राष्ट्रपतीले. ठीक आहे. पण घटनात्मक प्रमुख आहे, लय मोठं पद आहे. ठीक आहे. तिन्ही दलाचे का असतात? प्रमुख असतात. ठीक आहे. मग लक्ष द्यावे. ठीक आहे. हे लक्ष द्या. मग आता हे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया पाहून राहिलो तो कॅगवर एक प्रश्न वेगळा येते. काय म्हटलं? कॅगवर एक प्रश्न येतं वेगळा येते. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया ह्या भारताचं लय महत्त्वाचं पद आहे. याले भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणते. राज्यघटनेच्या कलम 148 नुसार या पदाची निर्मिती झाली आहे. का करते? या भारत सरकारचा सर्व हिशोब तपासते, ऑडिट करायचं काम आहे. पण ह्या पट्ट्याले कोणी पैसे गल्लुऱ्या खाऊन बी राहिला, दुधावरचा माल, दुधावरची साय रप पल्लावून बी राहिला तरी याले म्हणता येत नाही, चोट्या बंडल कुंटाला तू 2000चा खिशात खाऊन घे. त्यानं खाल्ल्यावर त्याचा भ्रष्टाचार बाहेर काढता येते. कोणाले? कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाले. भारत सरकारचा रुपयानं रुपयात चेक करायचं काम याचं आहे. कोणाचं? कॅगचं. ह्या भारत सरकारचा सगळ्यात मोठा ऑडिटर आहे. कोण आहे? ऑडिटर आहे. कोण? ठीक आहे. हे लक्ष द्या. मग याचं काम पाहिलं आपण. ठीक आहे. कंट्रोलर अँड ऑडिटर ह्या सत्ता बदलू शकते. का बदलू शकते? एवढी ताकद याच्यात आहे याची. ठीक आहे. विनोद रॉय होते ज्यानं काँग्रेसची सत्ता उलटून टाकली होती. ठीक आहे. 4 घोटाळे बाहेर काढले होते रपारप. कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा. ठीक आहे. रपारप आदर्श घोटाळा. ठीक आहे. आणि पुरी काँग्रेसची सरकार 2014 पडली. तर लय मोठं पद आहे म्हणून तर त्याला संरक्षण दिलं भाऊ. ठीक आहे. तर याले नेमते कोण? तर तुम्हाला सांगितलं केंद्राचे सर्व आयोगाचे अध्यक्ष सदस्य कोण नेमन? राष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. याचं ठीक आहे वर्ष रिटायरमेंटचं 65 वर्ष. किती वर्ष? 65 वर्ष. ठीक आहे. व किती वर्ष? 6 वर्ष. जे आधी कंप्लीट होईल ते. ठीक आहे. म्हणजे याले लक्ष द्यावे. याले जर ठीक आहे 57व्या वर्षी नेमलं, ठीक आहे, तर 6 वर्षांनी होते 63. तर जे पहिले होईल 63 झाले त्या कार्यकाल खतम झाला. पण तसं 6 वर्ष मला नाही वाटत एखादा राहिला असेल तर. ठीक आहे. याले नेमते 63व्या वर्षी, 64व्या वर्षी 1 वर्ष राय, 63व्या वर्षी नेमला 2 वर्ष राय आणि चाल मोकळा होय. ठीक आहे. तर मग जे पहिले होईल ते 63व्या वर्षी नेमला, 65ले 2 वर्षात त्याचं पद खाली. समजलं का? अबे समजलं का? जे पहिले होईल ते. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. याले पदावरून दूर करायची पद्धत काय? काय? महाभियोग. काय? महाभियोग. आता लक्ष द्या. ठीक आहे. यानं जर शेरा मारला का इथं भ्रष्टाचार झालाय तर कोणताच डाटा ऑथेंटिक नाही पकडत. याचाच डाटा ऑथेंटिक राहते.
ठीक आहे. देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रात आलं ना, तर जेव्हा काँग्रेसची सत्ता होती ती येऊन जाऊन कागद उचले, हा पहा कॅगचा रिपोर्ट, ह्या पहा सिंचन घोटाळ्यात किती खाल्ले दादानं, आणि त्याच दादासोबत सकाळी शपथविधी. ठीक आहे. कॅगचा अहवाल दाखवे, येऊन जाऊन कॅग. त्याच्यानंतर सत्तेत आले देवेंद्र बापून, कॅग दाखवणं बंदच करून टाकलं. आता दाखवा म्हणा कॅग, कुठं आहे चिकी, दाखवा चिकी. ठीक आहे, तर दाखवत नाही. ठीक आहे. तर भारतातले महाराष्ट्रातले 4 बदमाश लोक, सगळ्यात बदमाश, यायले काही लेणं देणं नाही लोकांच्या प्रश्नाशी. ठीक आहे. यायले तर चांगले अटक करून तिकडं. ठीक आहे. 4 लोक, एक नवाब मलिक, एक राऊत, संजय राऊत, दुसरा ते BJPचं तो करते, का नाव आहे बे त्याचं बे, किरीट सोमय्या, आणि एक म्हणजे ठीक आहे आपलं ह्या राणेचं पोट्ट. ते जास्त चल. अरे तुम्ही कोण्या पदावर आहे, तुझ्या बाप कोण्या पदावर आहे, ठीक आहे, तू बोलून का राहिला. ठीक आहे. हे आज 4ही लोकायले महाराष्ट्रातल्या ज्वलंत प्रश्नाशी काही लेणं देणं नाही. तुम्ही मरा वाचा, आणि असे कुस्त्यावर येते का पुरी बेइज्जत काढून टाकते, पुऱ्या यायच्या प्रॉपर्ट्या निघून राहिल्या. एक गोष्ट चांगली आहे का एवढ्या चिखलफेकीत यायच्या पुऱ्या प्रॉपर्ट्या माहीत पडून राहिल्या. काढा म्हणा, कपडे फाडा म्हणा, चड्ड्यावर काढा करा म्हणा, आणि फिरवा म्हणा यायले. ठीक आहे. आपल्याला माहीत तर पडन. आणि मी तर म्हणतो का त्या किरीट सोमय्याले बी उचलायला पाहिजे, नवाब मलिकले बी उचलायला पाहिजे. ठीक आहे. उचलला ना, चांगली गोष्ट झाली. ठीक आहे. गरज आहे त्याची. ठीक आहे. कारण हे जास्तच फडफड करे का, कोण्या थरावर राजकारण नेऊन ठेवलं. अरे बमाड पैसे खाते, सत्तेत आले का सुस्तीत नाही करत, लागन तेवढे भ्रष्टाचार आहे. हे जेवढे कोणी धुतल्यात ना, BJP तशीच, काँग्रेस आहे तशीच, शिवसेना आहे तशीच, ना राष्ट्रवादी तर काही विचारायचंच काम नाही. ठीक आहे. तर हे लक्ष द्या रे, हे लक्ष द्या. इकडं लक्ष द्या. ठीक आहे. बरोबर आहे ना, मी त्याच्यावर व्हिडिओज घेणार आहे एक. ठीक आहे. ह्या 4 लोकांवर. ठीक आहे. म्हणजे यायला काही लेणं देणं नाही आहे तुमच्या प्रश्नाशी. आता कंट्रोलर, लक्ष द्या रे, कंट्रोलर यानं ऑडिटर जनरल ऑफ इंडियाले लक्ष द्या. मी काय म्हणून राहिलो कॅगला लक्ष द्या कॅगला लोकलेखा समितीचे, काय म्हटलं, लोकलेखा समितीचे कान व डोळे म्हणतात. काय म्हणतात, समितीचे कान व डोळे. ठीक आहे. कान व डोळे म्हणतात. लक्ष द्या रे. ठीक आहे. मी काय म्हणतो लक्ष द्या. संसदेत 3 महत्त्वाच्या समित्या आहे. किती, पैशाच्या बाबतीतल्या 3 समित्या आहेत. त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची समिती म्हणजे लोकलेखा. इले इंग्लिशमध्ये पॅक म्हणते. काय म्हणते बे, 90चा नाही वय, नाही तर आनंद. ठीक आहे. 90चा करान त्याले काय म्हणते, पॅक, पब्लिक अकाउंट कमिटी. काय म्हणते, पब्लिक अकाउंट कमिटी, नाही तर म्हणा 90चा पॅक. ठीक आहे. त्याले कानोडोळे काय लिहाले बे पॅकले. ठीक आहे. तर लक्ष द्या, हे जे पॅक समिती आहे हे सर्वात महत्त्वाची आहे. पॅकचा पदसिद्ध अध्यक्ष 1967 पासून हा लोकसभेचा विरोधी पक्ष नेता असते. का असते, लक्ष द्या. ठीक आहे. लक्ष द्या. अर्थविषयक महत्त्वाच्या 3 समित्या आहे. अर्थविषयक किती समित्या आहे, 3. किती समित्या आहे, पहा ते राहिलं तिकडं, कोण्या राज्यातून कोण्या देशातून का घेतलं, हे असं भटकते माणूस. ठीक आहे. सगळेच कामाचं आहे. का वाचा एका दिवशी, का करा 3 दिवसात प्लास्टर भीतीले. ठीक आहे. ठीक आहे. तर हे एका दिवसाचं काम नाही आहे. आवाज बसून गेला बोमलू. ठीक आहे. तर लक्ष द्या. लक्ष द्या बे. पहिली समिती आहे लोकलेखा समिती. काय, लोकलेखा समिती. त्याच्यानंतर दुसरी समिती आहे अंदाज समिती. काय, अंदाज समिती. आणि तिसरी समिती आहे, ठीक आहे, तिसरी समिती आहे सार्वजनिक, काय, सार्वजनिक निगम समिती. काय, सार्वजनिक निगम समिती. आता लक्ष द्या, या 3 समित्या पैशाच्या बाबतीत आहे संसदेत, आणि 3ही महत्त्वाच्या आहे. भारताच्या बजेटवर भारत सरकार जे सांगते का आम्ही
33,000 करोड रुपये पंतप्रधान, ठीक आहे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवर खर्च करणार आहे. आम्ही स्वच्छ भारत अभियानासाठी 1 लाख करोड खर्च करणार आहे. पण ते पैसे त्याच कामासाठी गेले आणि प्रॉपर काम झालं का नाही, ज्या कामासाठी पैसे गेले होते हे चेक करायचं काम आहे कोणाचं, तर कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. आणि त्याचा अहवाल आला का त्याचा अहवाल पॅक आपला अहवाल सादर करते कोणाले, लोकलेखा समितीले. कोणाला सादर करते, कोणाला सादर करते, लोकलेखा समिती, पब्लिक अकाउंट कमिटी. लय खतरनाक समिती आहे. आता मला सांगा, हे सरकार आहे, सरकारनं काही भ्रष्टाचार केला आणि भ्रष्टाचार ह्या उघडकीस आणला. कोणा कॅगनं कोणा आणला, कारण कॅगच भ्रष्टाचार उघडकीस, कारण हिशोब ठोस तपासते. ठीक आहे, जर रोडले दिलेले पैसे आहे ना नाश्त्यात खाल्ले म्हणजे, ठीक आहे, दारूच पेली म्हणजे त्या पैशात जर असं आलं डायरेक्ट शेरा मारते का यायले, ठीक आहे, नाली बांधायला पैसे दिले, यायने चिवड्यात उडवले. ठीक आहे, तर जर पैसे ज्या कामासाठी आले त्या कामासाठी जर वापरले नसेल तर तो सरळ काय आहे, भ्रष्टाचार आहे. काय, आणि भ्रष्टाचार उघडकीस झाला असं वाटलं. समजा आता एखादी वस्तू आहे, समजा हाय मास्कच घ्या, लाईट हाय मास्क आमदारानं आमदार निधीतून हाय मास्क दिलं. ठीक आहे, हाय मास्क लावलं 5.5 लाखाचं, किंमत आहे 1.5 लाख. अबे ते एवढा बयाड आहे का तो, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल लेखा चोट्या 1.5 लाखाचा हाय मास्क, 5.5 लाखाचं बिल फाडलं तू ना. ठीक आहे, मग कोटेशन मागण 5-6 लोकायले, त्या कोटेशनमध्ये 1,80,000, 1.5 लाख, ठीक आहे, 1,65,000 त्याची ॲव्हरेज काढन आणि सरळ कॅक शिरा मानन का आमदार, ठीक आहे, वर्धेचे आमदार अमुक यायनं, ठीक आहे, ठीक आहे, यायनं एवढे रुपये याच्यात खाल्ले, डायरेक्ट शिरा. ठीक आहे, समजलं का. मग आता लक्ष द्या. ठीक आहे, तर आता लक्ष द्या बे. ठीक आहे, स्कॉलरशिपमध्ये बे. ठीक आहे, तर भ्रष्टाचार झाला हे कोणाला माहीत पडते पहिले, कॅगले, कारण हेच कारभार करते. आणि यानं जर शेरा मारला, यानं तेच शेरा मारला होता. कोळशात 1 रुपयाचा घोटाळा झाला नाही, 1 रुपयाचा भ्रष्टाचार झाला नाही, फक्त कोळशाच्या खाणी लिलाव करून विकल्या नाही म्हणून कॅग म्हणे का 1 लाख, ठीक आहे, 1,86,000 करोड रुपये भारताच्या तिजोरीत लिलाव करून खाणी विकल्या असत्यात आले असते. 122 खाणीचे कॉन्ट्रॅक्ट होते. किती खाणीचे, विदाऊट नियमाले बगल देऊन काँग्रेसनं विकल्या, कॅगनं दिला शिरा मारून. तो पेपरमध्ये खा छापलं माहीत आहे का, काँग्रेसनं केला 1,86,000 करोडचा घोटाळा, मेली काँग्रेस, घे शेकून. की खाल्ला बे, मनमोहन सिंगनं दात बी नाही घासले पैशानं. ठीक आहे, दात बी नाही घासले. ठीक आहे, दात तर कमीत कमी घासायला लागत होते मीठ टाकून. ठीक आहे, दात बी नाही घासले, बोकललं बी नाही खता निले, पण शिरा का मारला, 1,86,000 करोडचा का झाला घोटाळा. तसं नाही लिहिलं, कॅगनं लिहिलं का भारताच्या तिजोरीत 1,86,000 करोड रुपये आले असते जर ह्या कोळशाच्या खदानी लिलाव करून विकल्या असत्या, तर नियमाले बगल देऊन विकल्या म्हणून एवढ्या रुपयाचं भारत सरकारचं नुकसान झालं. हा बी घोटाळाच आहे. ठीक आहे, कोणाच्या भाषेत, त्यागच्या. मग आता जर भ्रष्टाचार केला सरकारनं आणि याचा जर अध्यक्ष लोकलेखा समितीचा जर अध्यक्ष पक्षाचाच माणूस राहिला तर तो म्हणन, चोट्या माजला का जास्त मागायला, भ्रष्टाचार बाहेर काढून राहिला तू कॅग, किंवा कॅगची फाईल आली नाही ना, भ्रष्टाचार काय झालं नाही, कोळसा गिसा कोणच खाल्ला नाही, तेच प्रेग्नम बी खाल्ले नाही, ठेवले तिकडं. ठीक आहे, गुपचाप सरकून देईन तिकडं, त्याच्याच पक्षाचा जर नेता असेल तर. म्हणून 67 पासून, ठीक आहे, सरळ सांगितलं आहे का लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्ष नेता असावा. कोण असावा, पण ठीक आहे, विरोधी पक्ष नेता कोणत्या पक्षाचा नेमावा, कोणाला विरोधी पक्ष म्हणावं हे भारतीय राज्यघटनेत कुठंच लिहून नाही. म्हणून राज्यघटनेत दुरुस्ती व्हायला पाहिजे का विरोधी पक्ष नेता कोणाले म्हणायचं, लार्जेस्ट पार्टीपेक्षा कमी संख्येनं जो पक्ष निवडून आला आहे त्याला म्हणायचं. तर आता प्रोटोकॉल असा आहे, प्रोटोकॉल आहे, हे काही कायदा नाही आहे, हे काही राज्यघटनेत लिहून नाही आहे, हे काही लोकप्रतिनिधी कायद्यात बी लिहून नाही आहे. ठीक आहे, लोकप्रतिनिधी कायदा आहे 1955चा का लोकांना निवडून आलेल्या प्रतिनिधीनं कसं वागायला पाहिजे.
नियमाचं पालन कसं करायला पाहिजे हे लक्ष द्या रे. तर भारतात लक्ष द्या, मी काय म्हणून राहिलो, भारतात एकूण सदस्य संख्येच्या विरोधी पक्षाचे उमेदवार 1.0 कमीत कमी निवडून यायले पाहिजे, त्याला विरोधी पक्ष करण्यात येते. पण तुम्हाला सांगतो, ठीक आहे, लक्ष द्या, तुम्हाला सांगतो 55 सदस्य संख्या काँग्रेसची 2014 होती. 55 म्हणजे 545च्या 10% म्हणजे 54.5. 54.5 म्हणजे 55, काठावर 5 झाले. का झाले? पण 2019ला एवढी बेइज्जती झाली काँग्रेसची का फक्त 44 सीटा आल्या. किती आल्या? तर तुम्हाला सांगतो, ठीक आहे, BJPनं यायले विरोधी पक्ष नेता बी नाही बनवला, 2 वर्ष पद खाली ठेवलं लोकसभेत. इतके बदमाश आहे, ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सांगून राहिलो, स्पष्ट बहुमतात कोणालाच निवडून नाही द्यायचं. विरोधी पक्ष प्रबळ पाहिजे, छाताडावर बसला पाहिजे सरकारच्या, ठीक आहे. जेव्हा जेव्हा लोकांच्या विरोधात कायदे करते ना, तेव्हा विरोधी पक्षच आवाज उठवत असते. म्हणून संसदेत विरोधी पक्ष बी प्रबळ पाहिजे. का पाहिजे? तुमच्या गावात बी प्रबळ पाहिजे. एकाच पार्टीला निवडून नाही द्यायचं. गावात अपोजिशन ठेवायचे. तिथं का कारभार करते, नाही तर सरपंच ग्रामपंचायत इकडून मोकळ्या करून टाकान, ठीक आहे. हो, ठीक आहे. हां, त्याला सुस्तीत नाही राहत. त्याचे का माणसं असले आणि अर्धे का त्याच्यातले बयाड असले, ठीक आहे. 9ची बॉडी आहे, सरपंच हुशार आहे आणि त्याच्यात, ठीक आहे, 8 सदस्य बैताड आहे, मग विषय संपला, ठीक आहे. नाही तो इकू खाईन तर काहीच नाही, ठीक आहे. तो पुरा गल्लुऱ्यात दाबते, कोणाला काहीच हाती नाही लागू देत. यायला देते 100 रुपये नाश्त्याला, करून घ्या नाश्ता, ठीक आहे, चहा पिऊन घ्या. तर असं आहे. म्हणून लक्ष द्या रे, म्हणून तिथं विरोधी पक्षाचा नेता पाहिजे. आणि मग याच्यापाशी जेव्हा, ठीक आहे, कॅगचा अहवाल येते आणि कॅग शेरा मारते, इथं घोटाळा झाला तर रापकन तो आवाज उचलते. कुठं? लोकसभेत. इथं भ्रष्टाचार झाला, चुप. कोणाला म्हणते? विरोधी. हां, मग बवाल कुठं? संसदेत. मग त्याला उत्तर द्यावं लागते. कुणाले? सत्तेत असणाऱ्या लोकायले, ठीक आहे. तर हे आलिवे, तर हे ऑपोजिशन सत्तेत असणाऱ्या लोकांवर FIR दाखल करू शकते. त्या काजीमोजी राजा अटक केली होती, जेलमध्ये टाकला होता मंत्री असताना, ठीक आहे. ते भोकण्याचा पक्ष नाही का, द्रविड मुन्ने ना कैगम, ते गेले ते वरतं, ठीक आहे. तर तुम्हाला माहीत आहे का, त्याचा मंत्री होता राजा, त्याची पोरगी होती काजीमोजी, ठीक आहे, नाव होतं तिचं काजीमोजी, ठीक आहे. तर तिला बी जेलमध्ये टाकलं होतं. समजलं का मी काय म्हणून राहिलो? अबे समजलं का मी काय म्हणून राहिलो? ठीक आहे. तर हे सर्वस्वी डिपेंड आहे कोणावर? अबे कोणावर? कॅगवर, ठीक आहे. कोणावर डिपेंड आहे? कॅग. मग म्हणून, ठीक आहे, कॅगला लोकलेखा समितीचे का म्हणतात? का म्हणतात? कान व डोळे. आता लोकलेखा समिती सदस्य किती राहते? तर 22. 15 लोकसभेतले आणि 7 राज्यसभेतले. किती बे? 15 लोकसभा आणि 7 राज्यसभेतले, ठीक आहे. आणि लक्ष द्या रे, बजेटमध्ये ज्या ज्या तरतुदी केला एका वर्षासाठी, त्याच्यातल्या बजेटप्रमाणे जो फंडिंग मंजूर केला, ते फंडिंग त्याच कामासाठी खर्च झालं का नाही हे चेक करते कॅग. आणि तो अहवाल येते या समितीकडं. कोणत्या? हा, याच्यात 30 सदस्य राहते. किती राहते? सर्वात मोठी समिती म्हणलं लोकसभेतली तर अंदाज समिती. पण 30 सदस्य लोकसभेतले राहते. कुठचे राहते? लोकसभेतले, ठीक आहे. कारण बजेट मांडायचा अधिकार फक्त आणि फक्त लोकसभेला आहे. समजलं का? आणि बजेटवर हिशोब चेक करायचे अधिकार बी मग लोकसभेला दिले आहे, म्हणून त्याच्यात नाही आहे. मग आहे सार्वजनिक निगम समिती. तर भारत सरकारच्या PUC आहे, पब्लिक अंडरटेकिंग कंपनी, सेल, गेल, भेल, IOC, इंडियन ऑइल, ठीक आहे, महारत्न कंपनी आहे, नवरत्न कंपनी आहे ना. करोडो रुपयाचा टर्नओव्हर आहे त्याचा. त्या सर्व कंपन्यांचा हिशोब चेक करते कॅग. कोण करते? आणि कॅग आपला अहवाल सादर करते सार्वजनिक निगम समिती. मग सार्वजनिक निगम समिती, अंदाज समिती, त्याच्यानंतर अजून इतर हिशोब, हे सगळे कोणाकडे येते? लोकलेखाकडं. पण हे सगळे इंडिव्हिज्युअल बी यायला देते. तर
सार्वजनिक निगम समितीचं काम आहे का काम आहे? भारत सरकारच्या जेवढ्याही कंपन्या आहे, ठीक आहे, त्या कंपन्याचा दरवर्षीचा हिशोब, ठीक आहे, संसदेसमोर मांडणे, ठीक आहे. तर हे बी कोणावर डिपेंड आहे? कॅगवरच. कोणावर आहे? इथं किती सदस्य आहेत याचे? 22. पुन्हा 15 + 7, 15 लोकसभा, 7 राज्यसभा. सदस्य लक्षात ठेव जा, परीक्षेत विचारते. याचा अध्यक्ष लक्षात ठेव जा. 67 पासून कोण बनवला? विरोधी पक्ष नेता, ठीक आहे. तर असं आहे, ठीक आहे. याच्यावर 1,00,000% प्रश्न विचारते कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. त्याच्यानंतर लक्ष द्यावे, त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ठीक आहे. काय म्हटलं? ठीक आहे. भारतात पारदर्शक मतदान घेण्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काम करते, ठीक आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया राज्यघटनेच्या कलम 324 मध्ये याची तरतूद दिली आहे. कोणत्या कलमात? कलम 324. ते पहिले एकच मुख्य आयुक्त होता, आता एक आणि त्याले 2 सहाय्यक मुख्य आयुक्त करण्यात आले. एक मुख्य आयुक्त आणि 2. कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर 2:1च्या प्रमाणात घेण्यात येते. समजलं का? पहिले एक होता, पण TN शेषननं याच्या उरावर बसले. निवडणूक आयोग काय हे यायले सांगितलं, आचारसंहिता कायले म्हणते हे यायले आदर्श आचारसंहिता त्यानं शिकवली. पुऱ्या कलेक्टरला सांगितलं पकडाले साल्याच्या गाड्या, पहा बरं कोणाकोणाच्या नोटा सापडते. गाड्यात नोटा सापडल्या, डायरेक्ट फॉर्मच निलंबित करे. का करे? फॉर्मच निलंबित करे, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, ठीक आहे. मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा आयुक्त, आयुक्त आणि त्याच्यानंतर 2 सहाय्यक आयुक्त याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं करतात. कोणाच्या सल्ल्यानं? याले पदावरून काढायचा आहे तर महाभियोग ही पद्धत वापरण्यात येते. कोणती पद्धत? याचा कार्यकाल 65 वर्ष किंवा ठीक आहे 6 वर्ष, जी आधी होईल ती. समजलं का? जी आधी होईल ती, ठीक आहे. मग त्याच्यानंतर ठीक आहे लक्ष देता बे, याच्यावर परीक्षेत प्रश्न येते, मी पहिले सांगून राहिलो, ठीक आहे. मग आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं काम काय? तर भारतात शांततापूर्ण निवडणुका घेणे. त्याच्यानंतर ठीक आहे, लक्ष द्या, त्याच्यानंतर लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका जाहीर करणे, भारतातल्या सर्व मतदाराचा डाटा कलेक्ट करणे आणि मतदार याद्या जाहीर करणे. कोणाचं काम आहे? इलेक्शन कमिशन. त्याच्यानंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद याचे इलेक्शन घेणे. बेडुकरे हो. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका याचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया घेत नाही. ते घेते राज्य निवडणूक आयोग. राज्य निवडणूक आयोग मूळ राज्यघटनेच्या ढाच्यात नव्हती, ठीक आहे. ते 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार स्थापन झालं, ठीक आहे. समजलं का? महाराष्ट्रात 74ले स्थापन झालं, पण 93ले त्याले संवैधानिक दर्जा भेटला. का भेटला? संवैधानिक दर्जा भेटला. 73 आणि 74व्या घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची, एक प्रश्न तिथं येतेच, ठीक आहे. समजलं का? 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती केली, ज्यानं ठीक आहे सरळ भाषेत पंचायत राज संस्था ग्रामीणले, ठीक आहे, स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीणले संवैधानिक अधिकार भेटला, ठीक आहे. मग लक्ष द्या, का काम सांगितलं? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, विधानसभा, ठीक आहे, त्याच्यानंतर राज्यसभा, विधान परिषद याचे इलेक्शन घेते, मतदार याद्या जाहीर करते, शांततापूर्ण इलेक्शन डिक्लेअर करते, इलेक्शन डिक्लेअर घोषित करणे, इलेक्शन शांततापूर्ण घेणे, बंदा देश याच्या हातात राहते. तेव्हा भारताचा पंतप्रधान काही करू शकत नाही. जेव्हा त्यानं लोकसभेचे डिक्लेअर जाहीर केले का बंदा देश इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या हाती. काही बी झालं भारतात तर भारताच्या पंतप्रधानाला पैसे मंजूर करता येत नाही जेव्हा आचारसंहिता लागते. समजा सर भूकंप आला आणि एखादं राज्य आलो, अजी पंतप्रधान साहेब पैसे द्यायची, बे मला देता येत नाही बे, माझी खूप इच्छा आहे तुला पैसे द्यायची, 1000 कोटी द्या म्हणलो. ते त्याला विचार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला, त्याला विचारा, अजी हे पाजी रडून राहिला जी गुजरात, याला पैसे म्हणते भूकंप झाला म्हणते, देऊ का? थांब छोटे आणि इकडे पाहते मला कागद त्याचा. जेव्हा यानं परवानगी दिली तेव्हाच पैसे देता येते. 1 बी रुपया खर्च इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या परवानगीशिवाय भारत सरकारले तिजोरीतून करता येत नाही. असं काऊन? तर लोकांच्या मनात वहम निर्माण होऊ शकते का नरेंद्र बापूनं हे पैसे दिले आणि नरेंद्र बापूने हे पैसे दिल्यामुळे त्याला मतदान जाऊ शकते. म्हणून
मतदानाच्या दिवशी गांधीजीचा फोटो, नेहरूचा फोटो, आंबेडकर साहेबाचा फोटो उलटा करून लावल्या जाते. पाहिजे उलटे राहते. हां, जिथं जिथं काम केले आहे तिथं तिथं ठीक आहे कागद लावते. पाहिले का? हां, बोर्डावर. ठीक आहे. तर त्याला आदर्श आचारसंहिता म्हणते. का म्हणते? हां, ठीक आहे. मग हे लक्षात ठेव जा. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर प्रश्न येते कोणत्या कलमानुसार? ठीक आहे. मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना झाली 25 जानेवारी 1950. ठीक आहे. आणि ठीक आहे लक्ष द्या बे 2010ले ठीक आहे या संस्थेले 60 वर्ष पूर्ण झाले म्हणून हा दिवस मग मतदार दिन म्हणून साजरा केला जाते. लाल बिल्डिंग आहे टीव्हीवर दाखवते इटाईची. ठीक आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची आणि निवडणूक असली का हेच करते कारभार. ग्रामपंचायतचे इलेक्शन कोण घेते? पंचायत समिती, राज्य निवडणूक आयोग. नगरपालिका, महानगरपालिका, राज्य निवडणूक आयोग. ग्रामपंचायत एकमेव इलेक्शन आहे ज्याच्यात पक्षाकडून निवडणूक लढता येत नाही. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढता येत नाही. बाकी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका हे पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवता येते. ठीक आहे. हे समजलं का? अबे हे समजलं का? हां, ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या. मग त्याच्यानंतर ठीक आहे लक्ष द्या. त्याच्यानंतर कुठं गेलं बे? हां, आता लक्ष द्या. कुठून आलो तो? महाभियोग. ठीक आहे. त्याच्यानंतर जनहित याचिका. तुमच्यावर अन्याय झाला किंवा तुमच्या आजूबाजूच्यावर अन्याय झाला, तुम्हाला वाटते या अनपढ गवार आहे याले न्याय मागता येत नाही, तर तुम्ही त्याची बाजू उचलून ठीक आहे त्याच्यावर पब्लिक रिट्स त्यालेच म्हणते जनहित याचिका. जनहित याचिका दाखल करू शकता तुम्ही. जनहित याचिका हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात दाखल करू शकता. भाऊ, तुम्हाला भारतीय लोकशाहीनं दिलेलं हे शस्त्र आहे आणि हे शस्त्र आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलं. कोणाच्या? अमेरिकेच्या. कोणतं? तुमच्यावर अन्याय नाही झाला, इतर लोकांवर अन्याय झाला असं जरी तुम्हाला वाटते तर तुम्ही पब्लिक रिट दाखल करू शकता. याच्यासाठी तुम्ही जॉली LLB पिक्चर पाहून घे जा. पाहिला का? हां, त्याच्यावर तुम्हाला पब्लिक रिट्स काय हे समजून जाईल. जॉली LLBचे दोन्ही भाग पहा, भाग 1 आणि भाग 2. मला जॉली LLB वाल्यानं पैसे नाही दिले प्रमोशन करा. ठीक आहे. पिक्चर चांगला आहे म्हणून सांगून राहिलो. ठीक आहे. तर लक्ष द्या. आयर्लंड. काय म्हटलं? हां, आयर्लंड मार्गदर्शक तत्वे भाग 4. ठीक आहे. आयर्लंडकडून घेतले आपण राज्यघटनेचे मार्गदर्शक तत्वे. यालेच म्हणते लोककल्याणकारी राज्याची तत्वे. हे आहे भाग 4 मध्ये कलम 36 ते 51. कलम 36 ते 51. सरकारनं, सत्तेत असणाऱ्या सरकारनं लोकांच्या कल्याणासाठी कसे कायदे करायला पाहिजे म्हणून याले म्हणते राज्याची दिशानिर्देशक तत्वे किंवा राज्याची लोककल्याणकारी तत्वे. तर लोककल्याणकारी तत्वानुसार सरकारनं कायदे करायला पाहिजे हे आयर्लंडकडून घेतले. कोणाकडून घेतले? राष्ट्रपतीची निवड पद्धत. राष्ट्रपतीच्या निवड पद्धतीत 3 लोक भाग घेते. किती लोक भाग घेते? 3. किती लोक भाग घेते? किती लोक भाग घेते? 3. ठीक आहे. लोकसभेचे सदस्य, राज्यसभेचे सदस्य आणि विधानसभेचे सदस्य. विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाही. याले निर्वाचन मंडळ म्हणते. का म्हणते? का म्हणते? का म्हणते? निर्वाचन मंडळ. का म्हणते? निर्वाचन मंडळ. लक्ष द्यावे. राष्ट्रपतीची निवडणूक. का म्हटलं? हां, राष्ट्रपतीचं कलम आहे भारताच्या संविधानात. राष्ट्रपतीचं कलम कोणतं बे? हां, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 52 नुसार राष्ट्रपतीची तरतूद केली आहे. ठीक आहे. 52 या कलमात लिहिलं आहे का भारताचा घटनात्मक प्रमुख हा भारताचा राष्ट्रपती असेल. का असेल? भारताचा राष्ट्रपती असेल. मग राष्ट्रपतीला क्षमादानाचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयात एखाद्या व्यक्तीला फाशी झाली असेल तर त्याची फाशी जन्मठेपेपर्यंत, त्याची फाशी अंशतः, त्याची फाशी जन्मठेपेपर्यंत किंवा अंशतः त्याला जन्मठेप करून देऊ शकते किंवा त्याची फाशी पूर्णतः रद्द करू शकते. कोण? राष्ट्रपती. तर भारताच्या राष्ट्रपतीला हे अधिकार आहे. राष्ट्रपतीला क्षमादानाचा अधिकार म्हणते. कायचा? क्षमादानाचा. कोणत्या कलमानुसार? हां, कोणत्या कलमानुसार? क्षमादानाचा अधिकार भेटला 72 नुसार. राष्ट्रपतीवर महाभियोग राबवण्यात येते 51. मग का लिहिलं मी भोकणे? ठीक आहे. का लिहिलं? म्हणू काही लिहिलं बरोबर ना. लिहिण्याले महत्त्व आहे, म्हणण्याले नाही. लोक काही म्हणू शकते. ठीक आहे. कागदाला महत्त्व आहे. का लिहिलं म्या? हां, लक्ष द्या. 52व्या कलमानुसार ठीक आहे
राष्ट्रपतीची तरतूद दिली आहे कोणत्या कलमात? 52. क्षमादानाचा अधिकार 72. महाभियोग 61व्या कलमात दिला आहे. कोणाचा? राष्ट्रपतीचा. ठीक आहे. मग भारताच्या राष्ट्रपती, लक्ष द्या बे, लक्ष द्या. मग त्याच्यानंतरचे कलम आहे 53व कलम. भारताचा राष्ट्रपती हा पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करेल. ठीक आहे. सांग का म्या असंच काम करून ठेवलं आहे. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. ठीक आहे. हे असं काम आहे. सांग पाटला का करू? उपड पराठी पेर गहू. ठीक आहे. गहू पेरला का? ठीक आहे. त्याला ह्या पाणीच नाही देत, जाऊ द्या तिकडं. मग आता लक्ष द्यावे. ठीक आहे. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी 35 वर्ष कंप्लीट पाहिजे. किती वर्ष? 35. त्याच्यानंतर निवडणूक लढवण्याचे पहिले 3 क्रायटेरिया. तो भारताचा नागरिक असावा, पहिला क्रायटेरिया. ठीक आहे. त्याचं वयवर्ष 35 कंप्लीट असावं. पाकिस्तानच्या नागरिकाला करण काय? नाही करण ना. ठीक आहे. तो भारताचा नागरिक असावा, वयवर्ष 35 कंप्लीट. 35 वय कोणाकोणाले पाहिजे? तर भारतात राज्यपाल व्हायचा आहे, उपराष्ट्रपती व्हायचा आहे आणि राष्ट्रपती व्हायचा आहे. क्रायटेरिया आहे 35. काय काय अबे डुकरेव काय? हा लक्ष द्या. पुन्हा एक पेज घेतो, लक्ष द्या. ठीक आहे. वर्ष 35 वर्ष कोणाचा क्रायटेरिया आहे? राष्ट्रपती. कोणाचा आहे? हां. त्याच्यानंतर उपराष्ट्रपतीची निवडणूक लढवायची आहे तर 35. आणि त्याच्यानंतर राज्यपाल व्हायचा आहे तर मी होऊ शकतो. ठीक आहे. ठीक आहे. 35 झालो. आय एम इलिजिबल फॉर प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ठीक आहे. तर मी इलिजिबल झालो, भारताचा नागरिक आहेस. ठीक आहे. तर पण त्याच्यानंतरचा क्रायटेरिया मी फुलफिल करू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या बे. आता लक्ष द्या. लक्ष द्या. जर मला ठीक आहे राज्यसभेचा सदस्य व्हायचा आहे तर राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी माझे वर्ष 30 पाहिजे. का पाहिजे? हां. मग मला विधान, लक्ष द्या बे, विधान परिषदेची निवडणूक लढवायची आहे. मी होतो का उभं? ठीक आहे. 30च्या वर होतं म्हणून. 30च्या खाली असन तर उभं राहता येत नाही, उभंही नाही राहता येत. निवडून यायची तर अलगच गोष्ट आहे. ठीक आहे. फॉर्मच नाही भरता येत. इलिजिबल क्रायटेरिया आहे किती? 30. मग त्याच्यानंतर 25. याच्यात लय गँग येते. ठीक आहे. लक्ष द्या. लोकसभेची निवडणूक लढवायची आहे, लोकसभा, तर 25चे व्हा. लोकसभा निवडणूक लढवता येते. विधानसभा का म्हटलं? विधानसभा. लोकसभा विधानसभेची निवडणूक ठीक आहे लढवायची आहे तर वय वर्ष किती पाहिजे? किती पाहिजे? 25. मग लक्ष द्या. 21. ठीक आहे. वय वर्ष 21. 8. ग्रामपंचायत. ठीक आहे. पंचायत समिती. ठीक आहे. जिल्हा परिषद. ठीक आहे. नगरपालिका, महानगरपालिका. ठीक आहे. महानगर. ठीक आहे. महानगरपालिका एवढ्या निवडणूक. मतदान करायचं आहे. मतदाता किती? नोट्स करताना अशा करायच्या का परीक्षेत रप अभ्यास झाला पाहिजे. ठीक आहे. अशा नोट्स काढत असते. ठीक आहे. रपकन मोकळे चाल तिकडं होय. ठीक आहे. वाचलं, क्रायटेरिया खतम. एवढे बी समजलं का? ठीक आहे. हे समजलं का? अबे समजलं का डोंबडे हो? हां. ठीक आहे. मग हे क्रायटेरिया आहे निवडणूक लढवायची. ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या. कुठं गेलो बाई? इलेक्शन. हां. मग आता लक्ष द्या. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक लढवायची आहे तर त्याच्यानंतरचा खतरनाक क्रायटेरिया आहे. म्हणून कोणीही राष्ट्रपतीच्या निवडणुकीने उठसूट असे अपक्षासारखे उभे नाही राहत. नाही, राष्ट्रपतीला उभं राहायचं आहे मला. राही ना डुकऱ्या. ठीक आहे. राहते का कोणी? दिसते का तुम्हाला? ऐरे गैरे नत्तू गैरे नाही. इकडं ग्रामपंचायत लंडार राहते. तिथं काऊन नाही राहत? तिचा 3rd क्रायटेरिया आहे का त्या माणसाची लोकसभेत निवडून येण्याची पात्रता असावी. का असावी? का असावी? लोकसभेत निवडून येण्याची पात्रता असावी. आता लोकसभेत निवडून येण्याची पात्रता कशी ठरवली मग भारतीय संविधानानं? सर ठीक आहे. हे तर आता जे भारताचे राष्ट्रपती आहे कोण? रामनाथ कोविंद. हे तर सर लोकसभेचे नाही होते जी सदस्य. मग हे कसे झाले जी? तर त्याच्यासाठी क्रायटेरिया दिला आहे
का जो कोणी राष्ट्रपतीचा फॉर्म फिलअप करन त्याच्या मागं अनुमोदक लागन, अनुमोदक लागन. आणि ते अनुमोदक किती पाहिजे, किती पाहिजे, 100 लोकांच्या सह्या पाहिजे लोकसभेतल्या. हा हा 100 लोकांच्या सह्या म्हणजे 50 अनुमोदक आणि 50 सूचक. 50 अनुमोदक आणि 50 सूचक म्हणजे 50 लोकांना सूचना केली पाहिजे राष्ट्रपती. ठीक आहे, याले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले का ह्या इलिजिबल कॅन्डिडेट आहे वा राष्ट्रपती पदासाठी, आणि 50 लोकांच्या सह्याचं अनुमोदन पाहिजे. ठीक आहे, किती लोकांचं, एक आमदार खासदार उभा नाही राहत तुमच्या मागं चोट्टे हो, आणि तुम्हाला 50 लोकांच्या सह्या देईन का, अबे भेटन का. हां, मग म्हणून चिल्लर कोणीही उभं राहत नाही. ठीक आहे, राष्ट्रपतीच्या इलेक्शनले एक क्रायटेरिया, राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्याची पात्रता नाही, संसद म्हणून नाही. मी झोडप्यानं हानीन धरून टपुराच टाकीन दोन्ही हाताचा, मेले तरी चालते. का म्हणलं मी, शब्द वापरला आहे लोकसभा, पाया पडून सांगतो. ऑप्शनमधीन संसद, ऑप्शनमधीन राज्यसभा. राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे. ऑप्शन अ, त्याचे वयवर्ष 35 असावे. ठीक आहे, त्याच्यानंतर पात्रता भारताचा नागरिक नाही देणार, एवढं चिल्लर ऑप्शन नाही देत. त्याच्यानंतर तो राज्यसभेत निवडून येण्याची त्याची पात्रता असावी, तो लोकसभेत निवडून येण्याची पात्रता असावी, तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून येण्याची त्याची पात्रता असावी. ठीक आहे, अमाय बाई हे तर माहीतच नाही हो, मग कन्फ्यूज. राज्यसभा, लोकसभा, संसद चालते, तिन्ही चालते. ठीक आहे, असे खतरनाक लोक राहते. समजलं का, ए मी का म्हणून राहिलो समजलं का. तर ए इकडं लक्ष द्या. तर का म्हणलं, ए का म्हणलं, हां ठीक आहे, का म्हणून राहिलो मी लोकसभेत. ठीक आहे, तर हां कट करून टाकी एका तासात.